काय व्हिडिओ तुमचं स्वागत। आज भव्य ध्येय असं ओपन बैलगाडी शर्यतीचं देवावा केसरी पुरंदोडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर भव्य ध्येय ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेले आहे। तर या मैदानातील कोणकोणती बैली येणार आहेत आणि कोणकोणती बैली कोणत्या गटात पळणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा। तर या मैदानामध्ये कोणकोणती बैली येणार आहेत आणि कोणकोणती बैली कोणकोणत्या गटामध्ये पळणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला तर पाहूया कोणकोणती बैल कोणकोणत्या गटात। तर सर्वात पहिला पाहूया तो म्हणजे नानांचा विठ्ठल नानांचा जो तेजा बैल आहे, तेजा बैल हा कोणत्या गटामध्ये पळणार आहे हे आपण थोडक्यामध्ये पाहूया। त्यामध्ये तो विठ्ठल नानाचा तेजा पळणार आहे ते म्हणजे गट क्रमांक 2 तास क्रमांक 1 मध्ये त्याची चिठ्ठी निघाले विठ्ठल नानांची। आणि दुसरं पाहायला गेलं तर दुसऱ्या गटामध्ये सुद्धा नानांची चिठ्ठी निघाली ते म्हणजे गट क्रमांक 6 तास क्रमांक 1, म्हणजे दोन्ही चिठ्ठ्या हे एक एक तासांवरती निघालेत। पण तो विठ्ठल नानांचा तेजा नेमका कोणत्या गटामध्ये पळणार हे आपण सांगू शकत नाही। दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक 7 वरती पिंटू शेठ मोडक यांची चिठ्ठी निघाले कॉकटेल त्या ह्याच्यामध्ये निघाले ते म्हणजे गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये कॉकटेलची सुद्धा चिठ्ठी निघाले। आता कॉकटेल सोबत पैरा कोणही अद्याप समजू शकल नाही, त्यामुळं कॉकटेल सुद्धा गट क्रमांक 7 मध्ये चिठ्ठी त्याची निघालेली आहे। आता तुम्हाला दुसरा पुढचा पैरा सांगतो, पुढची गट चिठ्ठी सांगतो ते म्हणजे दुसरी चिठ्ठी सांगतो ते म्हणजे गट क्रमांक 12 तास क्रमांक 5 तिथं सुद्धा पिंटू शेठ मोडक कॉकटेल यांची चिठ्ठी निघालेली त्यांच्या नावाने। तिथं सुद्धा म्हणजे गट क्रमांक 12 मध्ये आपलं कॉकटेल धावू शकतं। दुसरं पाहायला गेलं तर 7व्या गट क्रमांक 7 तास क्रमांक 6 यावरती छत्रपती संभाजीनगरकर मनोहर चव्हाण पाटील छत्रपती संभाजीनगरांचा लखनची चिठ्ठी निघालेली आहे। नंतर दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक 10 तास क्रमांक 6 अनुजा नितीनाबा शेवाळे यांच्या नावावरती चिठ्ठी निघाली, म्हणजे 100% पाकऱ्या गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला तास क्रमांक 6 मध्ये धावलेला दिसू शकतो। नंतर दुसरी चिठ्ठी त्यांची निघाली गट क्रमांक 25 मध्ये तास क्रमांक 6 वरती अनुजा नितीन शेवाळे यांच्या नावावरती चिठ्ठी निघाली, तिथे सुद्धा आपला पाकऱ्या धावू शकतो। दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक 13 तास क्रमांक 1 ज्याला आपण वेगाचा शेवट समजला जातो तो म्हणजे अभिजित भैया पवार यांचा सर्जा नाव अभिजित भैया पवार यांच्या नावावरती चिठ्ठी निघाली। आज आपल्याला वेगाचा शेवट सर्जा आपल्याला धावू शकतो तो म्हणजे गट क्रमांक 13 तास क्रमांक 1 वरती चिठ्ठी निघाली, पण तो त्या कारण कडनी चिठ्ठी निघाली ही सर्जा 13 मध्ये धावेल का हे अद्याप समजू शकल नाही। दुसरं पाहायला गेलं तर गट क्रमांक 24 त्यामध्ये निघाले ते म्हणजे संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजाबाई, हे सुद्धा गट क्रमांक आपल्याला 24 तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला धावलेलं दिसेल। तर दुसरी चिठ्ठी आहे तुम्हाला सांगतो ते म्हणजे गट क्रमांक 25 तास क्रमांक 5 त्यामध्ये तुम्हाला कारोंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत असणारा चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे घरणीकरांचा राजा। तुम्हाला रात्री जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले होते, निमगावकरांचा सावकार किंवा कारोंडेकरांचा चिक्या असेल, त्यापैकी तुम्हाला आता पैरा सुद्धा कळाला असेल। तर आज घरणीकरांच्या राजासोबत धावणार तो म्हणजे अजितशेठ जगताप यांचा 55 लाखाची खरेदी आहे कारोंडेकरांचा चिक्या बैल त्यांच्यासोबत धावणार आणि त्याच्यासोबत असणारा चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे आपला घरणीकरांचा राजा। मित्रांनो, कारोंडेकरांचा चिक्या सुद्धा आता 2 ते 3 मैदान झालं फुल फॉर्म मध्ये, जे अकलूजचं मैदान झालं होतं अकलूजच्या मैदानापासून प्रथम क्रमांक पटकवला, नंतर जे पाटकळला मैदान झालं होतं तिथे सुद्धा प्रथम क्रमांक पटकवला, जे नमसेडला मैदान झालं होतं तिथे सुद्धा म्हणजे बकासूर सोबत जवळजवळ 2 ते 3 नंबर असणारा कारोंडेकरांचा चिक्या त्यांच्यासोबत असणारे आज चटणी भाकरीचा पैलवान समजलं होतं तो म्हणजे घरणीकरांचा राजा। आता तुम्हाला तर माहिती आहे घरणीकरांच्या राजाला सुद्धा कसला स्पीड आहे आणि कारोंडेकरांच्या चिक्याला सुद्धा कसला स्पीड आहे। तर ही गाडी आज कशी पळेल आणि ही गाडी कितवा क्रमांक करेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरं पाहायला गेलं तर दुसरी गाडी असणार आहे ते म्हणजे गट क्रमांक 28 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये तो म्हणजे सोन्या 2211 जे पिस्टनच्या धावणीचा आदत बैल आहे सोन्या 2211। तर सोन्या 2211 सुद्धा या मैदानासाठी येणार आहे आणि ही गाडी आता ह्याचा पैरा समजू शकल नाही, तर तुम्हाला गट क्रमांक 28 तास क्रमांक 4 मध्ये तुम्हाला सोन्या 2211 किंवा आपला पिस्टन सुद्धा दिसू शकतो। दोन्हीपैकी एक नंदी तुमच्या गट क्रमांक 28 मध्ये तास क्रमांक 4 वरती धावलेला दिसेल। तर दुसरा पाहायला गेलं तर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आपला सर्वांचा लाडका ज्याला आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानला जातो तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूर सुद्धा आज आपल्याला गट क्रमांक 4 तास क्रमांक 7 मध्ये तुम्हाला धावलेला दिसेल।
आणि त्याच्यासोबत तुम्हाला मी सांगितलेलं सुद्धा आहे ते म्हणजे जे मैदानाचे आयोजक आहेत ते म्हणजे आपले श्रीराम पालवे साहेबांचा जो नंद्या बैल आहे त्या नंद्या बैलासोबत धावणार आहे. नंद्या बैल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावणारा बैल आहे. तर नंद्या बैलाचा सुद्धा पाठीमागच्या 2 ते 3 मैदानामध्ये कमबॅक झालेला आहे आणि जो नंद्या पाठीमागच्या काळामध्ये थोडासा आजार होता, नंतर आजारातून उठून आज नंद्या सुद्धा आज आपल्या बकासूरच्या गळ्यात धावणार आहे. आणि आज तुम्हाला काय वाटतंय, बकासूर नवीन एका नंदीला उजेडात आणेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरं पाहायला गेलं तर दुसरी चिठ्ठी बकासूरची निघली ते म्हणजे गट क्रमांक 27 तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला सुद्धा 27 मध्ये सुद्धा धावू शकतो आपला बकासूर किंवा गट क्रमांक 4 मध्ये सुद्धा. तर शक्यतो आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये सुद्धा आपला सर्वांचा लढका बकासूर धावलेला दिसेल, कारण काय की गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 वरती चिठ्ठी निघालेली आहे. तर दुसरं पाहिलं गेलं तर गट क्रमांक 27 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये सुद्धा आपल्या बकासूरची चिठ्ठी निघाली. दोन्ही ह्याच्यामध्ये आता तुम्हाला कोणकोणते सांगितले तर तुम्हाला सगळ्या सांगतो, सगळे पैरे सांगतो तुम्हाला कोणकोणत्या गटामध्ये धावले ते तर तुम्हाला सांगितलेलेच आहेत. तर तुम्हाला आता सगळ्यात लक्षात ठेवा, गट क्रमांक 2 तास क्रमांक 1 ते आपल्या विठ्ठलनानाचं तेजा धावणार आहे. त्यामध्ये गट क्रमांक 6 तास क्रमांक 1 मध्ये तिथे सुद्धा विठ्ठलनाची चिठ्ठी निघाली. गट क्रमांक 7 तास क्रमांक 1 तिथं सुद्धा आपल्याला कॉकटेलची चिठ्ठी निघाली. गट क्रमांक 12 तास क्रमांक 5 तिथं सुद्धा आपल्याला कॉकटेलची चिठ्ठी निघाली. नंतर गट क्रमांक 7 तास क्रमांक 4 तिथं आपल्या छत्रपती संभाजीनगरकरांच्या लखनची चिठ्ठी निघाली. गट क्रमांक 19 तास क्रमांक 6 तिथं सुद्धा लखनची चिठ्ठी निघाली. गट क्रमांक 10 तास क्रमांक 6 तिथं अनुजन नितीनाबा शेवाळे यांच्या नावावरती चिठ्ठी निघाली. तिथं सुद्धा तुम्हाला दुसरी चिठ्ठी निघाली ते म्हणजे आपल्याला गट क्रमांक 25 तास क्रमांक 7 तिथं सुद्धा आपल्या शेवळ्याबांची पाखऱ्यांची चिठ्ठी निघाली. गट क्रमांक 13 तास क्रमांक 1 ज्याला वेगाचा शेवट मानलं जातं तिथं सुद्धा आपल्या सर्जाची चिठ्ठी निघाली. गट क्रमांक 24 तास क्रमांक 4 संग्राम उदयसिंह पटेल यांचा उगलेवाडीचा तेजा. नंतर गट क्रमांक 25 तास क्रमांक 5 तिथं आपल्याला बाबूशेठ माने आणि अजितसिंह कारुंडे यांच्या नावावरती चिठ्ठी निघाली ते म्हणजे आज चिक्के आणि घरणीकरांचा राजा धावणार आहे. नंतर दुसरं गट क्रमांक 28 तास क्रमांक 4 जे 22-11 पिस्टन उरळीकरांचं पिस्टन किंवा सोन्या या गटामध्ये धावू शकतो. नंतर गट क्रमांक 4 तास क्रमांक 7 आपला सर्वांचा लढका बकासूर हा सुद्धा धावू शकतो. आणि गट क्रमांक 27 तास क्रमांक 4 इथं सुद्धा बकासूरची चिठ्ठी निघाली. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली म्हणजे वेगवेगळे टॉपचे नंदी या मैदानासाठी येणार आहेत. पैरे अजून अद्याप समजू शकले नसले तरी म्हणजे टॉपचे नंदी या मैदानात येणार आहेत. जवळजवळ या मैदानामध्ये 200 गाडीची नोंद सुद्धा झालेली आहे. तर मित्रांनो, 200 ते 250 गाड्या आज या मैदानामध्ये येणार आहेत. तर या मैदानामध्ये कोणकोणते बैले येणार आहेत ही सुद्धा आता तुम्हाला समजू शकलेत. पहिरे अद्याप समजू शकले नाहीत तर टॉपचे नंदी आज या मैदानामध्ये येणार आहेत आणि या मैदानामध्ये बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार आहे. तर सर्वांनी आज मैदान आवर्जून पहा, कारण या मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हे मैदान होणार आहे. टॉपच्या नंदीमध्ये, टॉपच्या बैलामध्ये सेमीमध्ये गटामध्ये लढती होणार आहेत. ज्या पाठीमागच्या मैदानामध्ये बकासूर विरुद्ध महिब्या झाला होता, त्याच्यासोबत होता पिस्टन आणि बकासूर सोबत होता सर्जा, अशा लढती तुम्हाला या मैदान देवाभाऊ केसरी मैदान आहे या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. सेमीमध्ये नंतर फायनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लढती पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला आज प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होईल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नंतर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करा. धन्यवाद.